विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 7वीचा पाठ 17वा इफेक्ट्स ऑफ लाईट पार्ट 2 पाहणार आहोत. इयत्ता 7वी पाठ 17वा इफेक्ट्स ऑफ लाईट पार्ट 2. पार्ट फर्स्टमध्ये आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट त्याचबरोबर फॉर्मेशन ऑफ शॅडोज बघितलं. इथं आपण बघा शेवटी बघितलं होतं जेव्हा हा जो व्हेन ऑब्जेक्ट इज बिगर दॅन सोर्स ऑफ लाईट, जेव्हा सोर्स ऑफ लाईटपेक्षा ऑब्जेक्ट तो चेंडू ज्यावेळी मोठा होता, इफ ओनली स्क्रीन मूव्ज अवे अंब्रा अँड पेनुम्ब्रा बिकम्स बिगर अँड बिगर. आणि जेव्हा आपण स्क्रीन हळूहळू काय करतो, लांब नेतो त्या दोन्हीपासून, त्यावेळी काय होतं, अंब्रा आणि पेनुम्ब्रा मुख्य गडद छाया आणि फेंट छाया सावली काय होते, हळूहळू मोठी मोठी होत जाते. ठीक आहे. पुढं व्हेन ऑब्जेक्ट इज स्मॉलर दॅन लाईट सोर्स, आणि जेव्हा ऑब्जेक्ट लहान असते, चेंडू लहान असतो त्या सोर्सपेक्षा, इफ स्क्रीन मूव्ज अवे, आणि जेव्हा त्यावेळी आपण ज्यावेळी स्क्रीन काय करतो, लांब लांब नेतो, अंब्रा बिकम स्मॉलर अँड स्मॉलर, त्यावेळी अंब्रा काय होत जातो, म्हणजे गडद छाया हळूहळू लहान होत जाते. अँड ॲट अ सर्टन पॉईंट डिसअपियर्स, आणि एका विशिष्ट बिंदूला ती काय होते, डिसअपियर म्हणजे पूर्णपणे दिसेनाशी होते. यानंतर पुढचा मुद्दा आहे इक्लिप्स. इक्लिप्स म्हणजे ग्रहणे. आपण बऱ्याच वेळेला ग्रहण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण याविषयी ऐकतो, तर त्याविषयी माहिती आहे ग्रहणे. बघा, व्हाईल रिव्हॉल्विंग, परिभ्रमण करताना, व्हेन सन मून अँड अर्थ, जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी कम इन अ स्ट्रेट लाईन, एकाच रेषेमध्ये येतात तिन्ही जणं, म्हणजे सन, मून अँड अर्थ कम्स इन अ स्ट्रेट लाईन, एकाच रेषेमध्ये येतात हे तिघं. अँड इक्लिप्स इज सेड टू हॅव टेकन प्लेस, तेव्हा ग्रहण झालं असं म्हणतात. आता ग्रहणाचे दोन प्रकार आहेत, सोलार इक्लिप म्हणजे सूर्यग्रहण आणि लुनार इक्लिप म्हणजे चंद्रग्रहण. इथं चित्र दाखवले बा, पहिलं चित्र आहे हे सोलार इक्लिपचं आहे. यामध्ये मून बरोबर मध्ये आलेला आहे. ज्यावेळी चंद्रमध्ये येतो त्यावेळी सोलार इक्लिप होतं, कारण चंद्रमध्ये आल्यामुळं पृथ्वीवरच्या लोकांना सूर्य दिसत नाही, म्हणून सोलार इक्लिप. बघा, सोलार इक्लिपमध्ये काय सांगितलं, पहिला मुद्दा, मून कम्स बिटवीन सन अँड अर्थ, चंद्र हा काय असतो, या सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. शॅडो ऑफ मून कास्ट ऑन अर्थ, या मूनची शॅडो, मूनची सावली आपल्या पृथ्वीवर पडते. सन कॅनॉट बी सीन, त्यावेळी सूर्य पृथ्वीवरच्या काही भागातील लोकांना सूर्य दिसत नाही. ही अशी स्थिती म्हणजे सोलार इक्लिप. बघा, सोलार इक्लिपची डेफिनेशन काय होईल, व्हेन मून कम्स बिटवीन सन अँड अर्थ, शॅडो ऑफ मून कास्ट ऑन अर्थ अँड सन कॅनॉट बी सीन, दॅट इज कॉल्ड अ सोलार इक्लिप. आता या पद्धतीनंच इथं लुनार इक्लिपची माहिती आहे. लुनार इक्लिप म्हणजे चंद्रग्रहण. इथं चंद्रग्रहणामध्ये काय होतं, पृथ्वीमध्ये येते, सूर्याच्या आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी आहे आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडलेली आहे, तेव्हा काय झालेलं आहे, चंद्रग्रहण झालेलं आहे. बघा, अर्थ कम्स बिटवीन सन अँड मून, पृथ्वी काय होते, सूर्याच्या आणि चंद्राच्या मध्ये येते. शॅडो ऑफ अर्थ कास्ट ऑन मून, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. मून कॅनॉट बी सीन, चंद्र दिसेनासे होतो, चंद्र दिसत नाही. आता यावरून आपण लुनार इक्लिपची डेफिनेशन करू शकतो. बघा, लुनार इक्लिप म्हणजे काय, व्हेन अर्थ कम्स बिटवीन सन अँड मून अँड शॅडो ऑफ अर्थ कास्ट ऑन मून, मून कॅनॉट बी सीन, इट इज कॉल्ड अ लुनार इक्लिप. ठीक आहे. हे ध्यानात काय ठेवायचं आहे, तर सोलार इक्लिपमध्ये मूनमध्ये येतो, मध्ये असतो दोघांच्या, आणि लुनार इक्लिपमध्ये अर्थमध्ये असते, हे ध्यानात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. पुढं अजून यांच्यातले काही फरकाचे मुद्दे आहेत पहा. पुढचा फरकाचा मुद्दा चौथा, सोलार इक्लिपमध्ये ऑकर्स ऑन न्यू मून डे, हे जे सोलार इक्लिप आहे सूर्यग्रहण हे कायम न्यू मून डे या दिवशी घडतं, म्हणजे अमावस्येच्या दिवशी. आणि लुनार इक्लिप जे आहे ऑकर्स ऑन फुल मून लाईट,
फुल मून लाईट या दिवशीच हे घडतं, म्हणजेच पौर्णिमेच्या रात्री घडतं. फुल मून लाईट पौर्णिमेच्या रात्री घडतं. पुढं सोलार इक्लिप्समध्ये बघा, हार्मफुल अल्ट्रा व्हायलेट रेज रीच द अर्थ. हार्मफुल असणारे, हानिकारक असणारे अल्ट्रा व्हायलेट रेज म्हणजे सूर्यप्रकाशातले अतिनील किरण अल्ट्राव्हायलेट रेज रीच द अर्थ पृथ्वीपर्यंत पोहोचतात. सो इट शुड नेव्हर बी वॉच्ड विथ नेकेड आईज. म्हणून हे जे सूर्यग्रहण आहे सोलार इक्लिप्स ते आपण नेकेड आईज उघड्या डोळ्यांनी पाहायचं नसतं. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे गॉगल्स असतात, ते गॉगल्स लावूनच हे सूर्यग्रहण पाहायचं असतं. कारण त्याचं कारण आहे अल्ट्राव्हायलेट रेज आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचत असतात, आपल्यापर्यंत डोळ्यापर्यंत पोहोचतात. पुढं लुनार इक्लिप्समध्ये बघा, इट कॅन वॉच्ड विथ नेकेड आईज. हे चंद्रग्रहण मात्र आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतं, त्यावेळी हार्मफुल रेज पोहोचत नाहीत किंवा नसतात. आता दोन्हीमधली समानता एक दिलेली आहे बघा, काय आहे? सोलार इक्लिप्स मे बी पार्शियल और टोटल. सोलार इक्लिप्सचे पण दोन प्रकार आहेत, पार्शियल आणि टोटल. पार्शियल म्हणजे खंडग्रास, टोटल म्हणजे खग्रास. खग्रास आणि खंडग्रास असे दोन प्रकार आहेत. याच पद्धतीने लुनार इक्लिप्सचे सुद्धा असेच दोन प्रकार आहेत, तेच आहेत पार्शियल अँड टोटल. यानंतर पुढे बघा, इक्लिप्स आर नॅचरल इव्हेंट्स. ह्या ज्या इक्लिप्स आहेत, ग्रहणे जी आहेत, ह्या नॅचरल इव्हेंट नैसर्गिक घटना आहेत. सो वी शुड नॉट बिलीव्ह इन एनी सुपरटिशियस बिलीव्स. म्हणून आपण या ग्रहणाविषयी ज्या काही अंधश्रद्धा असतात, सुपरटिशियस बिलीव्स अंधश्रद्धा, त्या काही पाळल्या नाही पाहिजेत किंवा अंधश्रद्धांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. बघा आपल्या समाजामध्ये बऱ्याच या ग्रहणांच्या विषयी अंधश्रद्धा असतात, त्या आपण टाळल्या पाहिजेत. शेवटचा मुद्दा आहे झिरो शॅडो डे. झिरो म्हणजे शून्य, शून्य सावली दिवस, झिरो शॅडो डे. डे ऑन विच सन रिचेस एक्झॅक्टली ओव्हरहेड. ज्या दिवशी सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर असतो. आता बघा, सूर्य वर्षभर फिरताना काही वेळेला तो दक्षिणेकडे असतो, त्याला दक्षिणायन म्हणतात, आणि काही वेळेला उत्तरेकडे असतो, त्याला उत्तरायन म्हणतात. पण वर्षातील 1 किंवा 2 दिवस तो काय असतो, बरोबर आपल्या ओव्हरहेड डोक्यावर असतो. ज्या दिवशी तो आपल्या बरोबर डोक्यावर असतो, म्हणजे बरोबर डोक्यावरच पूर्वेच्या बाजूला उगवतो आणि पश्चिमेच्या बाजूला मावळतो, आणि बरोबर दुपारच्या वेळी डोक्यावर असतो सूर्य. झिरो शॅडो डे, त्या दिवसाला म्हणायचं झिरो शॅडो डे. ॲट नून शॅडो कम्प्लिटली डिसअपिअर्स. या दिवशी काय होते, दुपारच्या वेळी आपली सावली पूर्णपणे झिरो होते, म्हणजे ती सावली बरोबर आपल्या पायात असते आणि तीही न दिसणे इतकी लहान असते, त्यामध्ये झिरो दिसते. ठीक आहे. आता या आपल्या इकडं आपण आहोत उत्तर गोलार्धामध्ये, आपल्या इकडं हा दिवस झिरो शॅडो डे वेगळा असतो, दक्षिण गोलार्धामध्ये हा झिरो शॅडो डे वेगळा असतो. ठीक आहे. इथं हा आपला पाठ 17 संपलेला आहे. या नोट्स तुम्ही लिहून घ्या, त्याचबरोबर या पाठाचं व्यवस्थित वारंवार वाचन करा, म्हणजे हा पाठ तुम्हाला समजेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर गुरुदक्षिणा फी तुम्ही गुगल पे करू शकता. आजच्यासाठी राम राम.